काल रात्री दगडूशेठला आलो होतो. दगडूशेठचे दर्शन घेतले आणि मन खूप प्रसन्न झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोफा आला होता. मी आणि बारका भाऊ सोफाला जे वरून कव्हर केलं होतं ते काढून सोफा व्यवस्थित लावायच्या तयारीत होतो. आणि हळूहळू करून आम्ही सगळे वरचं प्लॅस्टिक वगैरे रिमूव्ह केलं. त्याच्यानंतर एक सोफा महाराजांच्या साईडने लावला आणि बारक्या भावाने पिलो वगैरे लावायला घेतला. म्हणला पिलो मी लावतो. म्हणलं ठीक आहे लाव, चल मी तोपर्यंत साफ करतो. नंतर भावाने पिलो लावले होते, पण मी थोडीशी मदत केली त्याला. पिलो लावून झाले आणि सोफा एक साईडला लावायला सुरुवात केली. सोफा बसतोय नाही बसतोय भाऊ बघत होता, तो तिकडून प्रेस करत होता. सोफा लावून झाला आणि मी म्हणलं आपण बघू की कसं आहे फॉर्म वगैरे. तर मी लगेच तिथे झोपलो. तर भाऊ म्हणला अरे उठ, कारण महाराजाकडनं पाय झाले होते. म्हणून महाराजांना मुजरा केला आणि साईडला आलो. नंतर दुसरी चेअर लावायला घेतली. दुसऱ्या चेअरची प्लॅस्टिक काढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता, म्हणून सोफा थोडा पुढे घेतला. सोफ्याचे प्लॅस्टिक रिमूव्ह केले आणि बारका भाऊ खूप जोमाने रिमूव्ह करत होता, कारण त्यालाही सोफ्यावर बसायचे होते. त्याच्यानंतर बारक्या भावाने ओढून सोफा मागच्या साईडला ढकलला आणि त्याच्यासोबत आम्हाला 4 चेअर पण आल्या होत्या छोट्या छोट्या. मग आम्ही बघितले की अरे वा मजबूत आहे. मग काय काढले चारही साईडला, बघितले की व्यवस्थित सेट होतात का नाही. नंतर भाऊ म्हणला छोटे छोटे ते स्टूल लावून बघू बोलला, की कसं दिसतंय किंवा कसं यूज वगैरे होऊ शकतो का आपल्याला. तर मी ते लावून घेतलं, बघितलं तर त्याचा टेबल प्रमाणे आपल्याला यूज होत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्याही ह्याचा चेअरचा कुशन वगैरे बघितला, कसं आहे फॉर्म वगैरे व्यवस्थित आहे का. फायनली सोफा आला आणि खूप चांगले वाटले. थँक्यू.